UPSCची परीक्षा पास केली म्हणजे आपल्याला अक्कल आली किंवा जनमानसात वागायचं कसं, वावरायचं कसं ते आपल्याला कळालंय, असं जर आपल्याला वाटत असेल, तर म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह तिथं उपस्थित होऊ शकतं. कारण प्रत्येकच UPSC पास करणारा सिव्हिक सेन्स किंवा बेसिक कॉमन सेन्स आहे ते घेऊनच येतो, अशातला भाग नाही. आता इथं मागे एक व्हिडिओ चालू आहे, ते तुम्ही व्हिडिओ पाहत असाल. त्याच्यात तुम्हाला लक्षात येत असेल का बा एक प्रेस कॉन्फरन्स आहे, पोलीसवाले बसलेले आहेत, सगळे UPSC पास करून IPS लेवलचे अधिकारी येतात, ते IPSच येतं आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये हसायला येतं. आता हसायला येत म्हटल्यावर काहीतरी जोक झाला असेल किंवा एखादा WhatsApp आला असेल, याने त्याला सांगितलं, तिने त्याला सांगितलं आणि हसायला येतं सगळे. आता एकंदरीत हसणे ही प्रक्रिया तशी चांगली आहे. आयुर्वेदामध्ये हसण्याला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर सकाळी सकाळी एखाद्या गार्डनमध्ये जर गेला जवळपासच्या, तिथं तुम्हाला लक्षात येईल की म्हातारे माणसं असे हातवर करू हसतात किंवा मग आपले मकरंद अनासपुरे जर झाले ते सुद्धा असे हसतात. कारण आपण स्टँडअप पाहतो वेगवेगळे, तर स्टँडअपला 500 1000 असे तिकीट देऊन लोक जातात, हसतात. म्हणजे हसलं पाहिजे असं सांगतात आयुर्वेदामध्ये. कासाठी? तर तब्येतीसाठी हसणं चांगलं असतंय, जोक मारणं चांगलं असते, हसणं एकंदरीत हसणे ही जी प्रक्रिया आहे, हसणे म्हणालो बरं, नाही तर सचा ग कसाल तुम्ही. हसणे ही जी प्रक्रिया आहे ही चांगली आहे. पण कुठं हसावं, कसं हसावं, कोणासमोर हसावं ते सुद्धा कळालं पाहिजे. त्यासाठी एक बेसिक अक्कल लागते. आता तुम्ही म्हणसाल का बा जन्मतःच माणसाला अक्कल येते, तर तसं नाही. म्हणजे आपण शाळा शिकतो, काही काही आता UPSC पास होते, पण तरीसुद्धा त्यांना अक्कल आलेली असेल असं तुम्हाला वाटत असेल, पण ते नसते तसं. म्हणजे घटना काय झाली तर बा एका 10 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आणि तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. किती गंभीर घटना आहे, किती दुर्दैवी घटना आहे तिच्या घरच्यांसाठी. तर त्या संदर्भातली ही प्रेस कॉन्फरन्स होती. आता प्रेस कॉन्फरन्सवाल्यानं समजा तिथं चालू झाली नसेल, म्हणजे कॅमेऱ्याचे बटणं त्यानं चालू केले नसतील, म्हणून येणं जो खाणला आणि तेच काहीतरी चालू होतं आणि ती बाई हसली. इंटरनेटवर सगळीकडं यूट्यूबवर आलं की कसं काय, जे की साहजिक आहे. कारण त्या बाईला वाटलं का बाबा कॅमेरे चालू नाहीत म्हणून ती हसली. आता कॅमेरे ते जरी चालू नसले तरी आता लोकांकडं iPhone आले आहेत, 26 आलाय, म्हणजे किती 200x झूम करून ते शूट करू शकते. म्हणजे कोठलं एखादा माणूस गावाच्या हागणदारीमध्ये जाऊन जर समजा हागायला बसले, एखादं गावाच्या छतावर जाऊन झूम करून त्याच्या ढुंगणाचा तिथं व्हिडिओ ते काढू शकते. आता हे पोलीसवाले आहेत, यायला ती गोष्ट लक्षात येऊ नये का, पण तरी ते हसले. तिला डॉक्टरनं सांगितलं असेल की बा तुमच्या तब्येतीसाठी हसणं चांगलं असेल, म्हणून ती बाई हसली असेल. आणि काही लोक म्हणाले तर का बा ते व्हिडिओ AIचा आहे. AI आता 400 कोटी खर्च करून आदिपुरुष सारखा पिक्चर काढलाय. म्हणजे VFXच्या मायचा पत्ता नाही त्याच्यामध्ये. अतिशय म्हणजे म्हणजे पाहताना आपल्याला वाटतं की अरे ह्याच्यापेक्षा तर कार्टून बरे, जे आपण लहानपणी पाहत होतो ते. म्हणजे तेवढा पैसा खर्च करून सुद्धा नीट होईन झालेत कामं, आणि हे फ्रीमध्ये AIचे व्हिडिओ असे काढायले तर जसं काय म्हणजे खरीच वाटायले. तर अरे खराखुरा आहे ते व्हिडिओ, फक्त त्याच्यावर आता पांघरून टाकण्यासाठी ते म्हणत असतील की बा AIचा व्हिडिओ आहे असं तसं, मग ती बाई हसली. आता तुम्ही म्हणत असाल की मग तिचं ती हसल मग काय करेल, पण माझं कसं म्हणणं आहे की बा आता एखादी जर गंभीर घटना किंवा गंभीर घटनेबद्दल जर समजा आपण बोलत असू आणि त्या विशिष्ट लेवलवरती जाऊन जर आपण बसलेले असू, अधिकार पदावर बसून जर समजा आपण अशा प्रकारच्या गोष्टी जर करत असू, तर मग सामान्य नागरिकानं काय करायचं सांगा मग तुम्ही. आता याच्या UPSCच्या अभ्यासाला इथिक्स नावाचा विषय असतो. इथिक्स त्याच्यात शिकवते कसं वागलं पाहिजे, कोणत्या परिस्थितीत तुमची काय भूमिका असली पाहिजे आणि याची काय भूमिका नाही. म्हणजे त्या ज्या मुलीवर ही वेळ आलेली आहे, तिच्या घरच्यांनी जर समजा हे पाहिलं नाही का, तिच्या घरच्याला असं वाटेल का यायच्या खणाखण उलट्या हातानं कानाखाली लावून द्यावा म्हणून वाटेल का नाही. म्हणजे तळपायाची आग मस्तकात नेणारी घटना हे करतात आणि हे म्हणतात नंतर का बा AIनं केला व्हिडिओ. अरे तुम्ही शिकले काय भले. आता तसं जर समजा पाहायला गेलं तर सख्या भावाचं काही राहिलेलं नाही. म्हणजे वेदना तर माणसाच्या बोथट झालेल्याच येतात, पण संवेदना हो थोडं तर ठेवा. तुम्हाला मनातून काहीच वाटणार नाही, मला मान्य आहे, तुम्हाला वाटण्याची शक्यता बी नाही. तुमचं काय माहिती कोण कुठली पोरगी तिच्याबद्दल तुम्हाला काय वाटेल, शक्यताच नाही. पण
चार चौघामध्ये जर पब्लिकली जर आपण समजा अपिअर होत असू तर थोडंसं भान आपण ठेवलं पाहिजे की आपण काय करायलो, कशा संदर्भातली प्रेस कॉन्फरन्स येते, तुम्हाला जोकच आलाय ना, हसायचं ना तुम्हाला, एखाद्या खोलीत जा, मनातून कडी लावून घ्या ना, हसन काय हसायचं तर. आता हे लोक जर समजा इतक्या पत्रकारासमोर जर असे खळखळून जर समजा दाखवत असतील तर मग हे पोलीस स्टेशनमध्ये काय असतील करत, म्हणजे हे असे बरं. तर महाराष्ट्र पोलीस तसे नाहीत. महाराष्ट्र पोलीस म्हणजे प्रचंड संवेदना असणारी पोलीस आहे. पण हे तामिळनाडूचे आता हे म्हणाले तर बा काही काही असतात, म्हणजे डिपार्टमेंट कोणतं बी असलं, क्षेत्र कोणतं बी असलं तर काही काही असले असतात ज्याच्यामुळे अख्खं डिपार्टमेंट मग बदनाम होते. तर तसं व्हायला नको. अशांनी थोडासा विचार करायला पाहिजे की आपण काय वागतोय, कुठे वागतोय. हा, अरे ती केस तुम्ही सॉल्व करा, काय नाही तशा तुम्हाला वाटत असेल का बा रेपच्या घटना तर काय रोजच होत्या, पण त्या मग ते थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. कठोरात कठोर त्यांना शिक्षा फास्ट ट्रॅकमध्ये कशी मिळेल त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि एकंदरीत जर समजा अशा प्रेस कॉन्फरन्स किंवा पब्लिकली जर समजा आपण असे अपिअर होत असू तर काहीतरी आपल्या वागणुकीतून समोरच्या माणसांना त्रास व्हायला नको अशी आपली तिथं वागणूक असली पाहिजे. पण जर तुम्ही असे जर खळखळून जर अशा गंभीर मुद्द्यावर जर समजा हसत असतील तर मग सामान्य जर मुद्दे एखादा माणूस घेऊन गेला मग त्याचं तर बापा म्हणजे अवघडच दिसायला मला तरी. त्यामुळं एकंदरीत या बाईचं जे वागणं आहे, या बाईचं जे हसणं आहे ते मला तरी पटलेलं नाही. तुम्हाला एकंदरीत काय वाटते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. कारण ती बाई तिचं हसून गेली पण आपण हसता कामा नये. कारण आपण जरी UPSCचा अभ्यास केला नाही, आपण जरी इथिक्स शिकलो नाही, तरी आपल्यावर लहानपणापासून संस्कार असे झालेले आहेत की चार चौघात कुठल्या ठिकाणी कुठल्या परिस्थितीमध्ये कसं वागलं पाहिजे ते बेसिक जे आहे ते आपल्याला आपल्या जडणघडणीमध्ये ते बेसिक आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मला कमेंट करून सांगा की एकंदरीत या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय. धन्यवाद.